शिरसाट दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेले। उमेश पाटील, संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सगळ्यावरून वादावादी झाली असं त्यांनी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। ही योजना लाडकी बहीण योजनाच दादाने हायजॅक केली आणि हे मान्य नाही शिंदे गटाच्या लोकांना। कसं आहे, परवा तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरनं त्यांना मळमळ होते, त्यांना जळजळ होते, त्यांना उलटी होते, एवढं अत्यंत घाणेरडं वक्तव्य करून सुद्धा खऱ्या अर्थानं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत असेल किंवा जेव्हा कधी आवाज येतो माझा जे जे बोला जेव्हा कधी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना बोलवून घेतला असेल तेव्हा पहिल्यांदा खरं तर तानाजी सावंत यांच्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। तानाजी सावंत यांच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीचं तानाजी सावंत यांनी घाणेरडं वक्तव्य केलं आणि राष्ट्रवादीच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा अपमान केला, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान केला आणि तसं असताना संपूर्ण महाराष्ट्रासमोर मंत्रिमंडळातला एक जबाबदार पदाधिकारी इतकं घाणेरडं वक्तव्य करत असताना त्याच्यावर पहिल्यांदा निर्णय घ्यायच्याऐवजी आज अजितदादा हे सरकारचे मंत्री म्हणून, सरकार म्हणून राज्यामध्ये लाडकी बहीण योजना हे मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करून त्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा जो उद्देश आहे, सरकारचा जो उद्देश आहे की लोकांपर्यंत योजना गेली पाहिजे आणि महिलांपर्यंत गेली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करतायत, तर त्याचं यांना एवढी व्हायला काय कारण आहे? आम्हाला वाटतं नक्कीच उमेश, तुमचा मुद्दा कळला। थोडंसं थांबवते तुम्हाला। खूप खूप धन्यवाद।